चला सामन्याला सुरुवात करा. पंच अजय किने आणि अजित म्हात्रे. स्ट्राईकला ते अजय आणि नॉन स्ट्राईकला ते अजित म्हात्रे. स्ट्राईकला ते स्वतः संगनायक प्रभाकर आणि नॉन स्ट्राईकला भरत वैती. पहिलं षटक हाताळण्याचा मान दिले तर सुरेश यांच्याकडे एक उत्कृष्ट गोलंदाज सुरेश यांचं नाव घेतलं जातं. ते सुरेश बघायचं आपल्या संघासाठी कशी सुरुवात करून देतात ते. आता 6 षटकांचा सामना आहे. स्ट्राईकवर आहेत ते प्रभाकर म्हात्रे. चहाची व्यवस्था चालू आहे. ज्या कोणाला चहा प्यायचा असेल ते पिऊन घ्या. तुम्हाला घरपोच चहा मिळेल. प्रत्येकाला जागेवर जाऊन चहा दिला जातो. एक चांगली व्यवस्था, चांगला आयोजन एकसर ए संघातर्फे करण्यात आलेलं आहे इथं. सामन्याला सुरुवात झालेली तर फार धोका. जर अंगाल चेंडू आडला नसता तर इथं नक्कीच धोका झाला असता. एक धावेनं श्री गणेश आपलं खातं उघडलेलं आहे. प्रभाकर याने आपल्या संघाचं आणि स्वतःचं. हो, यावेळी पुन्हा अप्रतिम चेंडू होता जो अपील करतात पंचाकडे फेटाळून एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. ते थोडीशी चुकी झाली आणि दुसरी धाव देखील तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. या 2 धावीचं समाधान मानलेलं आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 3 धावा. उद्या रविवार दिनांक 24/3/2019 जे होणारे सामने, पहिला सामना राई विरुद्ध नारंगी, तसंच गोडदेव विरुद्ध एकसर ए आणि जुचंद्र विरुद्ध कांदरपाडा आणि मालवणी विरुद्ध पेनकरपाडा असे 8 संघ उद्या खेळणार. त्या ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायचं आहे. सकाळी 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आणखी एक धाव मिळते भरत वैती यांना. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 4 धावा होतात. पहिलं षटक मैदानात चालू आहे सुरेश यांच्या रूपानं. ओ यावेळी कव्हरमध्ये सुरेख शॉट मारायचा. शतरक्षक आहेत बघायचं आहे. तिथं थोडीशी चुकी झाली. पुन्हा शतरक्षकाची आणि त्याचा फायदा उचललेला. 2 धावा आणखी मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये, भरत आणि प्रभाकर यांच्यामध्ये. या 2 धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ते 6 धावा होतात. पहिलं षटक मैदान चालू आहे. सेमीफायनलचा सामना आहे. खरोखर बघायचं उद्याच्या दिवसासाठी कुठला संघ जातोय पुढे. तो फुल टॉच चेंडू आणि त्याचा फायदा उचललेला आलेला नाही. तर मोहन घर तिथं आहेत. एकच धाव मिळणार कारण चांगले शतरक्षक दुसरं धाव घेण्याचा विचार करणार नाही प्रभाकर. नक्कीच त्याने पाठवून दिलेले भरत यांना. एका धावेनं संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या 7 झालेली आहे. हो, फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये. लेग बाईचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक संपलेलं आहे आणि चांगली सुरुवात. एकही गडी बाद नाहीये. 8 धावा तब्बल खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत घोडबंदर या संघाच्या.
डीजे जरा वाचवायचा शेवटचा आता सामना आहे जरा का तुला चहा वगैरे मिळाला की नसेल तर चहा पिऊन टाक आणि जरा शेवटचा सामना आहे प्रेक्षकाची करमणूक कर. हो यावेळी चांगली सुरुवात इथं विजय यांच्याकडनं पहिलाच चेंडू निर्धाव जातो एकही धाव नाही आहे धावसंख्या स्थिर आहे ती 8 धावा. हो यावेळी कट केलेला आहे शतरक्षक एक धाव मिळते भरत यांना दुसरी धाव घेण्याचा असा विचार नाही आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 9 धावा होत आहेत. पहिलं दुसरं षटक मैदानात चालू आहे एकही गडी बाद नाही आहे. ओ फुलटा चेंडू आणि याचा फायदा उचलला एक धाव पूर्ण झाले बघायचं शतरक्षक दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बहुतेक आणि इथं धोका होऊ शकतो बघायचं इथं थोडे कमी पडले भरत 2 धावा पूर्ण केल्या तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या झाल्या पहिला गडी रनआउटच्या रूपानं भरत वैती त्यांची जागा घेण्यासाठी धीरज तरे मगाच्या सामन्यामध्ये खरं हिरं ठरलं एक षटकार मारला होता आणि 1000 रुपयाचे मानकरी ठरले होते चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडनं ते 1000 रुपये त्यांना दिले होते ते धीरज तरे आता मैदानात उतरलेले आहेत बघायचे आता. हो यावेळी अप्रतिम गोलंदाजीने इथं पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहे धीरज तरे शून्यावरती अप्रतिम गोलंदाजी इथं आणि उडी गावामध्ये अलंकार तर एक फार धोकादायक फलंदाज मैदानामध्ये उतरले बघायचे आपल्या संघासाठी लागोपाठ 2 चेंडूवरती एक रनआउट आणि एक कॉटच्या रूपाने गडी बाद झालेले आहेत धीरज तरे आणि भरत वैती आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये अलंकार तरे गेलेले आहेत मगाच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले अलंकार तरे पण ते यावेळी बघायचं आपल्या संघासाठी किती धावांचा स्ट्राईकवर आहेत ते आता किती धावा आपल्या संघासाठी बघायचं आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू बघायची तर शतरक्षक काय धोका होतोय काय
आणि तिथं खरं झेल सुटलेला आहे. हा झेल घेणं फार गरजेचं होतं आणि अलंकार सारख्या माणसाला जीवदान मिळतं आणि त्याचं नक्कीच प्रायचित्त कोलसेस संघाला भोगावं लागणार आहे. ते दुखापत होती त्याला, तर तिकडे तुम्ही शतरक्षण बदली करायला पाहिजे होतं. हा झेल घेणं फार गरजेचं होतं. खरोखरच एक जीवदान टर्निंग पॉईंट होऊ शकतो हा कॅच. बघायचा आता काय करतात ते अलंकार. एक धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मैदान चालू आहे. ओ यावेळेस सुरेख कळत प्रभाकर आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झाले दोघांमध्ये आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. या दोन धावेने संघाची धावसंख्या झाली ती 14 झालेली आहे. डीजे जरा मध्ये मध्ये डीजे लावत. गणबाई मोगरा गणत जाळी NS मोगरा गणत जाळी गणबाई मोगरा गणत जाळी संपला. धाव संख्या झालेली 14. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 6 धावा. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 14 झालेली आहे. 6 षटकांचा सामना आहे. अलंकार तरे पहिल्याच चेंडू त्यांना जीवदान मिळालेलं आहे. आता बघायचं अलंकार तरे मैदानामध्ये काय करतात ते. त्यांच्याकडे फार मोठी अपेक्षा आहे घोडबंदर संघाला. पुन्हा 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे दोघांमध्ये. आणखी 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या थोडे पुढे सडकलेली ती 16 धावा होत आहेत. मेघनाथ गोजर खरोखरच खाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण की दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच होईल कारण धावण्यामध्ये प्रभाकर हे फार क्विक आहेत आणि अशा प्रकारे चांगल्या दोघांमध्ये रनिंग बिटवीन झालेलं. पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 18 धावा होत आहेत. मेघनाथ यांच्या 2 चेंडूवरती 4 धावा आलेत. प्रत्येक चेंडूमागे 2 धावा करतायत अलंकार. अशा प्रकारे 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी आपल्या षटकातला तिसरा चेंडू. हो यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंचांकडनं परंतु नाहीये. बॅटला काही संपर्कात आलेला नाहीये चेंडू. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या तर नंतर चांगला कमबॅक केलेला आहे. अशा प्रकारे निर्धाव जातो चेंडू. एकही धाव नाहीये.
फुलटॉस चेंडू आणि त्या समाचार घेतलेला बघा तिथं. हो यावेळी देखील 2 धावा तिथं डिक्लेरेशन मध्ये चेंडू गेलेला आहे. तर झेंड्याच्या ह्या बाजूला गेला असता डाव्या साईडला तर नक्कीच त्यांना इथं चौकार मिळाला असता, परंतु 2 धावा मिळतात काय हरकत नाही. इथं आणखी एक जीवदान मिळतं अलंकार यांना. 2 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत अलंकारचे. ओ यावेळी बघायचं खरोखर अप्रतिम चेंडू टाकला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या संपर्क चेंडू येत नाहीये. निर्धाव जातो चेंडू. चांगलं इन्स्ट्रक्शन केलेलं मागे. निर्धाव चेंडू. यावेळी देखील चांगला चेंडू होता आणि त्याप्रमाणे त्यांना दाद दिलेले. एकच धाव मिळते अलंकारांना. 1 धावेनं संघाची धाव संख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झालेली 21. प्रति षटकामागे 7 धावांचा एव्हरेज ठेवून खेळतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायच्या 18 चेंडूमध्ये किती धावा करतात ते घोडबंदर संघ. पहिले षटक हाताळलं सुरेश याने 7 धावा दिले होते. एकही गडी बाद नाही. त्याच्यानंतर विजय याने षटक हाताळलं आणि 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. त्याच्यानंतर मेघनाथ याने 7 धावा दिले. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला. धाव संख्या झाली ती 21. आता नवीन गोलंदाज आला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी हेमंत आलेले आहेत. हेमंत बघायचं कशा प्रकारे षटक हातात ते. प्रत्येक गोलंदाजाने 7च्या पुढे धावा दिलेल्या आहेत. आता बघायचं हेमंत कशा प्रकारे शतक हातात येते आपल्या संघासाठी. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचं तिथं शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण झालेलं आहे. तितकीच चांगली फेकी आलेले आहेत. अप्रतिम बघायचंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अलंकार यांचा, परंतु प्रभाकर यांनी त्यांना नकार दिला कारण चेंडू वेगाने आला होता. अशा प्रकारे एका धावेचे समाधान मानलेलं आहे. 1 धावेने संघाची धाव संख्या झालेली ती 22 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक मैदानात चालू आहे. 2 गडी बाद 22 धाव संख्या. पुन्हा चेंडू फुलटॉस होता. बघायचं इथं 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघायचा आता धोका होतो का काय. 3 धावा पूर्ण केल्या. 3+1 म्हणजे 4 धावा मिळतात इथं. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे प्रभाकर आणि अलंकार यांच्यामध्ये. 3 धावा धावून काढल्यात आणि एक वाईटच्या रूपाने. अशा प्रकारे 4 धावा बनव यांना मिळतात. या 4 धावेने संघाची धाव संख्या झपाट्याने पुढे गेलेली आहे. ती धाव संख्या झाली ती 26 धावा होत आहेत. धन्यवाद डीजे. ओ पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. बघा जवळपास शतरक्ष नाहीये. चेंडू बहुतेक डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 धावा मिळतात तिथं.
2 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 28 धाव होत आहेत. ओ यावे क्लिंग बोल्ड अलंकार यांची एसटी उघडून टाकलेली आहे. खरोखर चांगली गोलंदाजी इथं. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये अजिंक्य गेलेले आहेत अलंकार तर यांची जागा घेण्यासाठी. अजिंक्य हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. आपल्या संघासाठी बघायचं किती धावांचा योगदान देतात ते. धावसंख्या 28. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. मोहन तिथं आहेत. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चांगला थ्रो देखील आलेला आहे तिथं. एका धावेची समाधान मानावं लागलेलं. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 29 धावा होत आहेत. 3 गडी बाद. 4थं षटक मैदानात चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे हा. यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू येतो. इष्टरक्षकामागे एक धाव मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या होते ते 30 धावा होत आहेत. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगला रनिंग बिटवीन 2 धावा पूर्ण करता येते. 2 धावांनी संघाची धावसंख्या 32 वर पोहोचलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 32 आणि 3 गडी बाद झाले घोडबंदर संघाचे. आता अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. स्वतः यष्टीरक्षक झेल घेण्यासाठी आणि एक सोपा झेल सुटलेला आहे तिथं आणि एसटीवर देखील मारा लागलेला नाही आहे. 2 धावा आणखी बघायचं इथं धोका होतो की काय पण नाही आहे तिथं. 3 धावा पूर्ण केलेल्या तिथं. हा झेल घेणं फार गरजेचं होतं. दीपक पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी समोर स्ट्राईकवर आहेत ते. अजिंक्य
पुन्हा सुरेख शॉट मारलाय, बघायचा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. एसटी रकाईच्या पाठीबरोबर सेकंड एसटी रकाईच्या मागे तो चेंडू गेला आणि 4 धावा मिळतात. चिलका माझी नवरी माझे मनान भरली सटोरी. कागू पकडवाली चिलका माझी नवरी माझे मनान भरली सटोरी. हो, यावेळी पुन्हा फुल टच चेंडू होता, परंतु तो पंचाने वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या होते 40 धावा होत आहेत. 5वं षटक मैदानामध्ये चालू आहे. धाव संख्या 40. जोरदार अपील, परंतु पंच अजय आणि ते फेटाळून लावले आहेत. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धाव संख्या झाली ती 41 धावा होत आहेत. चेंडू जातो डिक्लेरेशन मोड 2 मध्ये. 2 धावा मिळत आहेत. दोन धावेने संघाची धाव संख्या 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. सलामी आलेले प्रभाकर स्वतः संघनायक. संघाचा संपूर्ण भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि व्यवस्थित फलंदाजी करतायत. ओ यावेळी खरोखर एक चेंडू त्यांच्या तोंडाला लागलेला आहे, काही बॅटला लागलेला नाहीये. काय म्हणतात पंच? लेग बायचा इशारा. जरा पाणी घ्या. पाणी तिथं आहे, पाण्याची बाटली आहे तिथं. चेंडू त्यांच्या तोंडाला आदळलेला आहे आणि अशा प्रकारे 1 धाव त्यांना मिळते. 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 44 धावा झाल्यात. 5वं षटक मैदान चालू आहे. धावसंख्या 44. ओ यावेळी पुन्हा गॅपमध्ये चेंडू एस्ट्रेक्शका मागे 4 धावांसाठी. प्रतिम चौकार. पहिलं षटक सुरेश यांनी हाताळलं. त्यांनी 7 धावा देऊन एकही गडी बाद केला. त्याच्यानंतर
विजय यांनी षटक हाताळलं आणि त्याने 6 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर मेघनाथ यांनी षटक हाताळलं, त्याने 7 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर हेमंत यांनी षटक हाताळलं, त्याने 11 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. आणि दीपक याने 16 धावा दिल्यात आणि एकही गडी, फार मागडं षटक दीपक यांचं पडलेलं आहे. तब्बल 16 धावा दिलेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये बघायचं आता घोडबंदर संघाचे खेळाडू किती धावा करतायत ते. कारण प्रभाकरी सलामीला आलेले आहेत आणि खरोखर शांत डोक्याने धावा वाढवत आहेत. अशा प्रकारे अजिंक्य आणि प्रभाकर यांची चांगली मोठी भागीदारी बघायला मिळालेली आहे. आता शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू हे दोघे खेळून काढले तर नक्कीच धावसंख्या मोठी होऊ शकते. बघायचं, सुरुवातीलाच प्रभाकरने सांगितलं होतं 59 ते 60 धावा आम्ही पटकव 6 षटकामध्ये. बघायचं त्यांचा निर्णय काय ठरतोय तो. प्रवीण आले, शेवटचं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 6वं षटक. प्रवीण, पहिला चेंडू डाव्या अशेच्या भरपूर बाहेर, तो पंच अजित याने तो वाईट घोषित केलाय. का अवांतर धावेने सुरुवात झालेली गोलंदाजीमध्ये. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 49 धावा झालेल्या आहेत. ओ यावेळी फटाफटका पुन्हा बघायचा, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पुन्हा तिकडे 2 धावा मिळणार त्या प्रभाकर यांना. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा. 50 पार झालेले. 51, 51. 51 धावा. चांगली फलंदाजी करतायत प्रभाकर. खरोखर सलामीला आलेले आहेत आपल्या संघासाठी. स्वतः संघ नाही काय ते. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पंचाने तो वाईट घोषित केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर डाव्या बाजूला चेंडू गेलेला आहे आणि अशा प्रकारे अवांतर धाव आणखी मिळते. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या झालेली ती 52 धावा. पुन्हा 2 धावा इथं पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे. अजिंक्य आणि प्रभाकर यांच्यामध्ये या 2 धावेने संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचलेली आहे. 54 धावा झालेल्या आहेत, माफ करा. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचा तिथं क्षेत्ररक्षक आहेत की स्वतः गोलंदाज, आणि इथं झेल सुटतोय आणि इथं रनआउटच्या रूपानं प्रभाकर हे बाद होत आहेत. खरोखर सलामीला आलेले, चांगली फलंदाजी. ब्रायन नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले. हे देखील एक धडाकेबाज फलंदाज आणि समोर स्ट्राईकला ते अजिंक्य. ओ फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे आणि चेंडू जातो तो सीधा सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी.
2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती झालेली आहे 64 धावा झालेल्या आहेत. जसं पद्माकर महाते नाणेफेकीचा कौल करताना म्हटलं होतं की 59 ते 60 धावा करू, पण त्यांच्या शब्दाच्या पुढेही धावसंख्या गेलेली 64 धावा झालेल्या आहेत. यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आलेला नाही आहे. निर्धाव जातोय चेंडू. अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली 64 आणि 65 धावांचं आव्हान दिलेलं जिंकण्यासाठी. एक्सर एच्या सर्व खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी इथं जमायचं आहे. सामना संपण्याचं सर्व इथं जमायचं आहे. कोणी घरी जाऊ नका. घोडबंदर संघाने 6 षटका म्हणजे 30 चेंडूमध्ये 64 धावा कुठल्यात आणि 65 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते कोलसट संघाला जिंकण्यासाठी. आता बघायचं आहे पुन्हा मोहन घरात यांना मेहनत करावी लागणार आहे, कारण धावसंख्या फार मोठी आहे. याच्या पुढचं धावचं समालोचन ऐकवतील माझे सहकारी पुढचे 6 षटकांचा सामन्याचं भरत राऊत पांजो. धन्यवाद रूपचंद ठाकूर. तर मित्रांनो एक भला मोठा डोंगर रचला गेला, कारण सुरुवातीची 4 षटकं जर आपण पाहिली तर सुरुवातीच्या 4 षटकामध्ये निव्वळ पाहिलं आपण तर 32 धावा या सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये 32 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या 12 चेंडूंचा विचार केला मित्रांनो, शेवटच्या 12 चेंडूमध्ये ही 32चा आकडा 64च्या घरामध्ये पाहायला मिळाला. म्हणजे या 12 चेंडूमध्ये शेवटच्या 12 चेंडूमध्ये 32 धावा कुठल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर मास्टर्स संघाकडून. ही खासियत आहे घोडबंदर संघाची मित्रांनो. जरी अलंकार तरे शून्यावर बाद झाला असेल तरी मात्र येणारे बॅट्समॅन अजिंक्य तरे म्हणा, धीरज म्हणा, ब्रायन म्हणा, हा कुठलाही फलंदाज सक्सेसफुल ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. ही खासियत आहे या संघाची, लक्षात ठेवा. भला मोठा डोंगर आहे, मात्र सामन्याला खरोखरच मजा येईल, कारण आता मात्र मोहनच्या बॅटीतून तुम्हाला चौकार आणि षटकार हे नक्कीच पाहायला मिळणार आहेत. मात्र या सामन्यामध्ये थोडंसं मी वळणार आहे मित्रांनो. 17 वर्ष मागे
17 वर्ष मागे मी जाणार आहे, कारण 17 वर्ष मागे काय घडलं होतं आजच्या दिवसामध्ये याची चर्चा देखील केली जाईल. लक्षात ठेवा, नंदू पाटील यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. कसं नंदूचं लग्न झालं आजच्या दिवशी म्हणायचं गेलं तर नंदू पाटीलची हळद होती. आज म्हणायचं गेलं जवळजवळ 22 मार्च म्हटलं तर नंदूची हळद आणि 23 मार्च म्हटलं तर नंदूचं लग्न आणि म्हणायचं गेलं तर आजचा तो दिवस आहे. लक्षात ठेवा. आणि त्या विषयाकडे चर्चा, त्या विषयावर वळेल मित्रांनो, त्या विषयाकडे नक्कीच जाणार आहे, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. जवळपास जगभरात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहिलं जातं आणि या कारणास्तव आज नंदूचा इतिहास नक्की तुमच्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे. कारण थोडी चर्चा केली मी, किशोर पाटीलसोबत चर्चा केली, दीपक भंडारीने मला जुन्या आठवणी सांगितल्या, कशी लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी काय घडलं होतं, काय काय घडलं होतं, या विषयाकडे चर्चा केली जाईल. धावसंख्या आपण पाहतायत तर 64 धाव फलकावर लागलेल्या आहेत. मात्र म्हणायचं गेलं तर प्रतिषटकाचा विचार केला तर जवळजवळ म्हणायचं गेलं तर 10:30च्या सरासरीने खेळावं लागेल. ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये कोळशेद या संघाला. सामना एक प्रकारे म्हणायचं गेलं तर इंजर्ड झाला होता दीपक पाटील, झेल सुटला गेला अलंकारचा. मात्र अलंकारचा जरी झेल सुटला असेल, मात्र अलंकारने ती खेळी केली नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळी केली वेगळ्या खेळाडूनं, अजिंक्य दरेनं. धावसंख्या 34, 64. कुठून टीव्ही आणल्या होत्या ते पण त्याची देखील चर्चा केली जाईल. डोक्यावर घेऊन कुठून टीव्ही आणल्या होत्या मंडपामध्ये, ह्या विषयाची चर्चा केली जाईल ज्यावेळेस आपला मधला ब्रेक असेल त्यावेळेस. किशोर पाटील एक्सर ए आणि जयेंद्र ठाकूर आज सोबत पुन्हा एकदा फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. तर खरोखरच खूप फुल मजा येणार आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका, कोणी जाऊ नका. जे लाईव्ह आम्हाला पाहत आहेत त्यांना देखील विनंती करतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत पडेपर्यंत कोणी जाऊ नका. यावेळेस सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय मोहन घरात. चेंडू लॉंग ऑनच्या मधोमध बरोबर एसटीच्या मागे निघून जातोय. एका धावेनं सुरुवात करतोय आपल्या खेळीला, आपल्या संघाच्या खेळीला मोहन घरात. मोठा खेळाडू आहे. मागचा सामना आपण पाहिला असेल आरकेच्या अगेन्स्ट. या खेळाडूनं शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि जवळजवळ 6 चेंडू 22 धावा असताना त्या 22 धावा आरकेच्या अगेन्स्ट याच खेळाडूनं पूर्ण केल्या आणि थेट सेमीफायनलमध्ये आपल्या संघाची जागा बनवली. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळेल. मात्र घोडबंदर संघ बलाढ्य संघ आहे. 4 विजेता पदक मित्रांनो, 4 विजेता पदक या संघांच्या खात्यावर आहेत. 8 गुणानं हा संघ पुढे आहे. तर मालवणी संघाचा विचार केला तर 3 विजेता आणि 4 उपविजेता म्हणायचं गेलं जवळजवळ मित्रांनो तर 7 गुणानं मालवणीचा संघ पुढे आहे. यावेळेस लीडिंग एज लागली गेली. चेंडू एसटीच्या मागे फायनल क्षेत्रामध्ये निघून जाते. ब्रायन डिसूजा चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या भानुदास घरत यांच्या बॅटीतून. या 2 धावेने संघ पुढे निघताना संघ जातोय तो म्हणजेच 3च्या घरामध्ये. आम्ही खास कोळशेदवरून 2 डान्सर मागवले होते. प्रकाशला मी फोन केला सकाळी, प्रकाश तुझा मुलगा आहे, एक चांगला डान्सर आहे, त्याला घेऊन ये. प्रकाशने देखील त्याच्या मुलाला आणलेला आहे. तर चांगला डान्स त्याच्याकडून देखील पाहायला मिळाला आणि नक्कीच चमक आहे या मुलामध्ये. आणि दुसरा म्हणायचं गेलं तर मिनी सचिन तेंडुलकर पाहायला मिळाला. इथे मात्र एज लागली गेली. चेंडू एसटीच्या मागे. ही 1 धाव मिळेल. एका धावेने संघ निघतोय 4 धावसंख्येवर. 4 धावा या धावफलकाला लागल्या गेलेल्या आहेत. प्रति षटकामागे 10.5चा रन रेट आहे. चांगली कल्पना, चांगलं आयोजन. खास करून म्हणायचं गेलं तर 6 षटकांचा हा सामना, सेमीफायनल सामना आपण खेळूया म्हणायचं गेलं तर पप्पू म्हात्रे यांची संकल्पना होती की आपण सेमीफायनल 6 षटकांची खेळूया. नक्कीच घरी जाऊन आपण काय करायचं आपल्याला घरी जाऊन, कारण आपल्याला अजून नंदूची वरात पोचवायची आहे. ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलंकार तरे वेगाने पुढे येताना मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे गॅदर केलं गेलं वीरू मार्फत. या 2 धावा. या वेळेस संत आणि सावध सुरुवात तुम्हाला कोळशेद मास्टर संघाची पाहायला मिळेल. मोहन घरत या खेळाडूला शेवटच्या क्षणापर्यंत राहावं लागेल. थोडंसं सेटअप व्हायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. मोहनला 6 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. एकदा मिळेल.
एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 7च्या घरामध्ये 7 धावा या धाव फलकावर लागल्या जातात मित्रांनो. 23 मार्च 2007 का यस 2003 23 मार्च 2003 नंदू पाटील यांचं लग्न, नंदू पाटील यांचं रिसेप्शन आणि म्हणायचं गेलं तर स्क्रीन देखील लावली होती. मात्र टीव्या खास करून स्टेशनवरून टीव्या उचलून आणल्या होत्या ती फायनल पाहण्यासाठी. ती फायनल कुणाची होती मित्रांनो? ती फायनल होती भारत आणि ऑस्ट्रेलियाची फायनल होती. मात्र त्या फायनलमध्ये काय घडलं तर त्या फायनलमध्ये कुठलं रिकी पॉन्टिंग आणि गिलक्रिस्टनं आपल्या भारतीय गोलंदाजांना हे देखील विसरता कामा नये. त्या आठवणी ताज्या आहेत मित्रांनो, कारण नंदू पाटील यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं त्या आठवणी ताज्या इथे होत आहेत. आणखीन काही आठवणी आहेत त्याबद्दल नक्कीच वळणार आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनमध्ये वीरू चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे येतोय. सिंगल मिळेल. धावसंख्या 8. 2003चा दिवस नंदूच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असं मी म्हणेल. 17 वर्ष आपल्या लग्नाला आणि तेच प्रेम पुन्हा पाहायला मिळालं, तोच प्रपोज पाहायला मिळाला वहिनींसाठी नंदूकडून. विक्रम एक नामांकित गोलंदाज, एक अष्टपैलू गोलंदाज. मात्र या खेळाडूची चर्चा करायची झाली तर जवळपास 22 संघामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा जर पुरस्कार द्यायचा असेल तर मी या खेळाडूला नक्कीच देईल. चांगला चेंडू, प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट करावा लागेल. मोहन घरत नक्कीच तोच कानमंत्र देतील भानुदास घरत यांना की प्रत्येक चेंडू मोलाचा आहे. प्रत्येक चेंडू आपल्याला बॅटला लावायला लागेल. प्रत्येक चेंडूवर आपल्याला सिंगल डबल हा काढावाच लागेल, कारण जवळजवळ घोडबंदर संघानं 65 धावेचा डोंगर आपल्या समोर रचलेला आहे. गतीचा वापर पंच केलं गेलं, चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय आणि खास करून राजू ठाकूर त्या दिशेने आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने संघ 9 धावा धाव फलकावर लावतोय. धावा हव्या होत्या. दुसरं षटक सुरू आहे. 10.5च्या रन रेटने खेळायचं आहे. जवळजवळ म्हणायचं केलं तर 2 षटकामध्ये 21 ते 22 धावा या धाव फलकावर लावायला हव्या होत्या कोलशेद मास्टर्स संघानं. मात्र कुठेतरी थोडासा कमी पडतोय. मात्र एक प्रकारे म्हणायचं गेलं तर सामना टणप व्हायला वेळ लागणार नाही आहे, कारण मोहन घरत हा क्रीजवर आहे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर न करता मनगटाचा वापर करतो या स्ट्रोकला खेळण्यासाठी मोहन. 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे आणि या 2 धावेने संघ 11 धावा धाव फलकावर लावतोय. तर कधी प्रहार करेल, खास करून मला तरी वाटते 6 षटकांचा सामना असेल. 4 षटकं ही व्यवस्थित खेळतील किंवा 3 षटकं ही व्यवस्थित खेळतील आणि त्यानंतर एक आक्रमक पवित्रा धारण करेन मोहन घरत, असं मी माझं वैयक्तिक मत मांडतोय. ज्याप्रमाणे मोहन खेळतोय त्यानुसार मी म्हणू शकतोय. पुन्हा एकदा फक्त ढकलण्याचं काम करतोय इथे. मात्र राजू ठाकूर त्या दिशेने आहेत. एकच धाव मिळेल. संत सुरुवात, सावध सुरुवात, कुठल्याही प्रकारचा धोका घेत नाही आहेत. प्रत्येक चेंडू व्यवस्थित खेळला जातोय. प्रत्येक चेंडूवर धाव फलक हलतोय. धावसंख्या होते ती 12. सरासरी गाठायची होती 10.5ची, सरासरी गाठतोय. कोलशेद मास्टर्स हा 6ची. 12 धावा धाव फलकावर येतात. आस्किंग रन रेट वाढला जाईल, कारण 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये जवळजवळ 53 धावेची गरज आहे. 53 धावा म्हटल्या तर 13.25 आस्किंग रन रेट वाढला जाईल. 13.25 धावा या प्रतिषटकामागे काढाव्याच लागतील कोलशेद या संघाला. 6वा गोलंदाज प्रभाकर म्हात्रे. मगाशी चर्चा करत होते टॉस बॉक्समध्ये, त्यावेळेस दिनेश पाटलांची संवाद साधला प्रभाकर म्हात्रेनं की आमच्याकडे 6वा गोलंदाज नाही आहे तरी देखील आम्ही खेळू. 6 षटकांचा सामना आहे. आयोजकांची खास करून विनंती आहे की 6 षटकं खेळवावी. आमच्याकडे गोलंदाज नाही तरी आम्ही 6 षटकं खेळू. तर मात्र याच राजू ठाकूरला विसरू नका. याच राजू ठाकूरने अनेक स्पर्धेमध्ये चमत्कार देखील केलेले आहेत. लक्षात ठेवा, बेस्ट बॉलर हा पुरस्कार देखील या गोलंदाजाने घेतलेला आहे. म्हणून राजू ठाकूरला नाईट वॉचमॅन म्हणून समजून खेळू नका. हा देखील एक गोलंदाज चांगला लेवलचा गोलंदाज आहे.
आउटसाइड ऑफ स्टंप. कदाचित मला वाटतं असं राहून राहून की राजू ठाकूर यांची मी स्तुती जास्त केली. वाईटनं मात्र संघ पुढे जातोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 13. मागील वर्ष नाईटची स्पर्धा मला अजूनही आठवते मित्रांनो. काय पब्लिक होतं तो. जवळजवळ मी तर म्हणेल प्रत्येक संघाच्या सोबत म्हणायचं गेलं तर नंदूभाऊ 25 ते 30 माणसं एक्स्ट्रा असतील. प्रत्येक संघाच्या सोबत 25 ते 30 माणसं एक्स्ट्रा असतील नाईटच्या वेळेस. जास्त पण कमी नाही. पप्पू मात्रे म्हणतात 41. मात्र पब्लिक अफलातून होता. आणि खास करून मित्रांनो आम्ही फवारणी मच्छराची देखील त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे केली होती. त्यानुसार मच्छर देखील लागलं नव्हतं. 3:30 रात्रीचे वाजले होते. तो दिवस मला अजूनही आठवतोय. बोरोली स्टेशनवर मी झोपून काढला होता. पहिले ट्रेनपर्यंत प्लॅटफॉर्मवर झोपलो होतो. त्या आठवणी ताज्या होत आहेत. 800 खुर्च्या कमी पडल्या होत्या. विचार करा मित्रांनो. धावसंख्या 17. डी.वाय. पाटीलच्या खुर्च्यांवरून डी.वाय. पाटीलची आठवण झाली मित्रांनो. क्षमता त्या स्टेडियमची आहे. 66,000 लोक त्या डी.वाय. पाटीलच्या स्टेडियमवर बसू शकतात. आणि खास करून किशोर पाटील म्हणतायत की एकसरबीच्या स्पर्धेला जवळपास 67,000 पब्लिक असतोय. वेल डन किशोर, क्या बात आहे. यावेळेस मोठा फटका, प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद कोलशेद मास्टर्स. तुम्ही जे डान्सर इथे आणलेले आहेत त्याबद्दल तुमचं धन्यवाद. कारण खरोखरच फुल टू फटाक मनोरंजन प्रेक्षकांचं ही 2 लहान बालकं करतायत. असं पारितोषिक द्यायला हवी या पोरांना. काहीतरी पारितोषिक द्यायला हवं. कारण आज पूर्ण दिवस नाचून काढलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, आता मात्र खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेला रंग चढताना दिसतोय मित्रांनो. एकूण धावा जर विचार केला तर 29 धावा या धाव फलकावर कोळशे संघाच्या लागल्या गेलेल्या आहेत. प्रकाश, रेमो डिसोजाचा मला फोन आला होता. तुझ्या पोराला डान्स इंडिया डान्स मध्ये सिलेक्ट केलेला आहे. तर उद्या त्याला तू जा प्लीज तिकडे सोनी टीव्हीवर. मोहन ऑन द फायर. आणि प्रहार केला जातोय मित्रांनो. एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजांना कमीत कमी प्रमाणात षटका हाताळलेले आहेत अनेक स्पर्धेमध्ये. आणि अशा गोलंदाजावर हा प्रहार करतोय. ही खासियत आहे. कारण क्रिकेट हे फक्त बॅटनी नाही मित्रांनो. तर क्रिकेट हे डोक्याने जरी खेळलं आपण तरी देखील आपण क्रिकेटमध्ये विजयी प्राप्त करू शकतोय. काय पाहिलं मोहननं तर राजू ठाकूर हा थोडासा कमजोर गोलंदाज आहे का घोडबंदर मास्टर संघाचा. आणि या गोलंदाजावर आपल्याला रिस्क घ्यावी लागेल. या गोलंदाजावर मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. आणि ते मोठे फटके मोहन खेळतोय आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला एक आकार देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या 30. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे हा झेल सोडला जातोय. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. थोडंसं प्रेशर वाढलं गेलं मित्रांनो. का प्रेशर वाढलं गेलं? मोहनचे ते 2 षटकार. कारण आकाराला या सामन्याला आकाराला या धावफलकाला धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि राजू ठाकूरच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा या कुठल्या गेल्या. 32 धावा, 65 धावेचं आव्हान आहे
अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि धावेची गरज आहे ती 33. 18 चेंडूमध्ये 32 धावा कोळजे संघ पूर्ण करू शकतोय, तर 18 चेंडूमध्ये 33 धावा पूर्ण का करू शकत नाहीये, हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये असेल. मात्र मित्रांनो, हे क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. आणि क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट आणि सरडा हे दोन असे असे मी तर म्हणेल, सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतोय कुठल्याही क्षणी, त्यामुळे क्रिकेट देखील कुठल्याही क्षणी रंग बदलू शकतोय. मागील सामना आपण पाहिला होता आरकेच्या सोबत. मात्र मोहन घरत यांची कमजोरी काय, तर मोहन घरत यांची कमजोरी स्टँड बाय स्टँड. मोहन 6 षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहू जर शकला तर त्याला भरपूर त्रास होईल, त्यांच्या गुडघ्यांना भरपूर त्रास होईल. हे मी मोहनचं अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. मात्र तो त्रास साईडला ठेवून यावेळेस मोहनला आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खेळावं लागेल. फ्लाईट दिली गेली ऑन साईडला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढतो. एक धाव पूर्ण. विक्रम आहे त्या दिशेनं. मोहनला पूर्णतः कल्पना आहे की विक्रम हा चांगला शतरक्षक आहे आणि त्या कारणास्तव विक्रम जवळ चेंडू गेला आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची रिक्स घेतली गेली नाही मोहनकडून. या 2 धावा, कारण बॅटने देखील जितक्या चांगल्या प्रकारे मोहन क्रिकेट खेळतो त्याचप्रमाणे तितक्याच चांगल्या प्रकारे डोक्याने देखील क्रिकेट मोहन खेळतोय. कुठला खेळाडू चांगला आहे आणि कुठला गोलंदाज धोकादायक आहे हे मोहनला पूर्णतः माहिती आहे. अलंकार तरेच्या गोलंदाजीला पाहिलं आपण तर पहिला चेंडू सन्मानक पद्धतीने ढकलून देतोय. काय कुठल्या पद्धतीने अलंकार तरेचे हे 6 चेंडू मोहन खेळेल, अलंकार तरेवर प्रहार केले जातील, या अलंकार तरेला सावध पद्धतीने खेळलं जाईल. शॉट ऑफलाईन चेंडू, गुडलिनवरील चेंडू म्हणायचं गेलं तर अतिरिक्त उचली घेताना पाहायला मिळाला. बीट झाला मोहन घरत. 16 चेंडू आणि 31 धावेची गरज. 16 चेंडू 31 धावा. अतिशय देखणं आणि सुंदर असं हे मैदान, अतिशय देखणं असं आयोजन, अप्रतिम असं आयोजन आणि खास करून सर्व काही वेळेवर. उमेदमानच्या नगरीमध्ये आपण जे सर्व काही वेळेवर पाहिलं होतं, नाश्ता, जेवण आणि चहा, हे देखील तुम्हाला या एकसरच्या नगरीमध्ये पाहायला मिळालं. कारण 2 खंदे फलंदाज उमेदमानचे इथे आले होते, खास करून थोडीशी प्लॅनिंग देण्यासाठी कुठल्या प्रकारे स्पर्धा व्हायला हवी. आणि नक्कीच थोडंफार मी म्हणे नॉलेज घेतलं गेलं. आज वस्तीला आहेत बुलेश पाटील. शॉट ऑफ लाईन पंच करतोय, शतरक्षक नाही आहे त्या दिशेनं. रवी तरे चेंडूला उचलण्यासाठी पुढे, थोडासा चेंडू कन्वर्ट झालेला आहे. इथे नॉन स्ट्राईकला फेकी डेंजर झोन मध्ये आहे तो म्हणजे फलंदाज भानुदास घरत. पार्टनरशिप तुटली गेली, सलामीची जोडी फुटली गेली. जवळ जवळ 25 धाव किशोर पाटील. ती मॅच झाली होती आपल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत, तो सामना जिंकला होता भारत, हरलेला. मग तुम्ही टीव्या फोडलेल्या. मला समजलेलं आहे किशोर पाटील साहेब, ज्यावेळेला भारतीय संघाने तो सामना हारला त्यावेळेला तुम्ही प्रेझेंट पॉकेट देखील नंदू पाटीलला दिले नव्हते. त्या रागाच्या भरात तुम्ही प्रेझेंट पॉकेट स्वतः घरी घेऊन गेले होते. त्या आठवणी त्याच्या होत आहेत. पुन्हा एकदा वळत्या सामन्याकडे मित्रांनो, धावसंख्या होती ती 35 धावा धावफलकावर लागत आहेत. पप्पू मात्रे मात्र अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. डान्स पप्पूचा उद्याच्या दिवसामध्ये ती क्लिप व्हायरल होईल पप्पू मात्रेची, आणि उद्याच्या दिवसामध्ये किती लाईक मिळतील पप्पू मात्रेच्या त्या क्लिपला ते उद्याच्या दिवसामध्ये चर्चा केली. क्लिंग बोल्ड हा सर्वात मोठा फलंदाज.
तब्बल 16 चेंडूंचा सामना केला. 10 ते 15 मिनिटं मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि 16 चेंडूमध्ये 28 धावा मोहन घरतनं आपल्या संघासाठी बनवल्या. वेल डन मोहन, अफलातून कामगिरी. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं ही दोन महान क्रिकेटपटूंची लढत आहे. एका साईडला आपण अलंकार तरेला पाहणार आहोत आणि एका साईडला मोहन घरतला आपण पाहणार आहोत. दोघांची टॅली केली जाईल उद्याच्या दिवसामध्ये आणि कुणाच्या डोक्यावर ऑरेंज कॅप उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला, एकतर अलंकार तरे किंवा मोहन घरत. धावसंख्या थांबलेली आहे. कुठेतरी संख्येवर म्हणायचं गेलं तर रोख आणण्याचं काम अलंकार तरेनं केलेलं आहे. बंधन घातलेलं आहे या धावसंख्येवर अलंकार तरेनं. 3 धावा आतापर्यंत अलंकारनं आपल्या गोलंदाजीमध्ये दिलेल्या आहेत. यावेळेस फक्त डिफेन्स करतोय, क्षेत्ररक्षक डीप आहे. डबलचा कॉल केला जाईल का? आणि या 2 धावा मोहन घरत बाद होतोय. काय 3 धावा पूर्ण केल्या जातील? एक संधी होती मात्र विकेट घेतली जात नव्हती. दुविधा मनस्थितीमध्ये अलंकार तरे होता. चेंडू लावू तर कुठे लावू, नॉन स्ट्राईक एंडला की स्ट्राईक एंडला. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. धावफलका लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 37 धावा. 28 धावेची गरज. नक्कीच पप्पू मात्र गावान लोडा आला, बाजूला सोडा आला, मात्र कमरेला लोड नाही तर पोटाला लोड आला असं मी म्हणू शकेल. कोळशेत नगरी लोडाचं ते कॉम्प्लेक्स मित्रांनो. आणि ज्यावेळेस त्या स्पर्धेचं आयोजन असतं मित्रांनो, ज्यावेळेस लोडा सुटतोय तो त्या पूर्ण लोड्याचा लोड त्या कोळशेच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं संगीत वाजलं गेलं. धावसंख्या 37 आहे. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज मोहन नाही आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जे काही करावं लागेल ते मेघनाथ घरत यांना. गोडदेवच्या नगरीमध्ये मारलेले ते 4 चेंडूवर 4 षटकार. कुणाच्या अगेन्स्ट? तर एकसर ए संघाच्या अगेन्स्ट. हे देखील विसरता कामा नये. उद्याचं आयोजन वेगळं असेल. उद्या एक सरप्राईज पॅकेज देखील आहे नंदू पाटील यांच्याकडून. आणि उद्या उपवास आहे, संकष्ट आहे आणि नाश्त्याचा जे खास करून कांदे पोहे देखील असतील. या सुपर डिलिव्हरी क्लास दाखवताना प्रभाकर म्हात्रे. वेगवान चेंडू म्हणायचं गेलं तर तेज तर्रार हा चेंडू हाताळला गेला प्रभाकर म्हात्रे मार्फत. जवळ जर आपण वेग यंत्र असतं तर मॅक्झिमम मी तर म्हणेल 120-130च्या स्पीडना चेंडू असेल, जास्त पण कमी नाही. यस, शॉट ऑफ लाईन. काय हा चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल का? यस, चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार. थँक्यू कोलशेत. नक्कीच ज्युनियर कोलशेत धन्यवाद. ज्युनियर प्रकाश धन्यवाद. धावसंख्या वेगाने पुढे निघताना 44 धावा या धावफलका लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रहार करतोय. कार्पेट ड्राय पाहायला मिळते काव कव्हर रिझन मध्ये. एकदा पुन्हा एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र अविनाश हा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. जवळपास 3रा फलंदाज बाद. धावफलकार धावा लागत आहेत त्या म्हणजेच 45. डीजे डीजे फ्रांचा रिमिक्स. कोणी रे सिने मो कोणी गारे रे मो तुझ्या मनाला काय करते. कोणी रे सिने मो कोणी गारे रे मो. सकाळपासून ललित
क्रिकेटच्या गणवेशामध्ये दिसत होता. आता ललितला कल्पना आली. ललितला माहिती आहे संध्याकाळचा वेळ आहे, नंदूची वरात आपल्याला पोचवायची आहे. ललित मात्र फ्रेश होऊन व्यवस्थित कपडे घालून आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळतोय मेघनाथ. मेघनाथ आणि दीपक पाटील. दीपक इंजर्ड आहे, मात्र दीपकला यावेळेस खेळावं लागेल आपल्या संघासाठी. या कारणास्तव स्वतःची हातावरली जखम विसरून ती खास करून लावलेली टेप काढून मैदानाच्या आतमध्ये दीपक उतरतोय. 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. एकदा पुन्हा डबलचा कॉल केला जातोय. चेंडू फील्ड होत नाहीये. डेंजर झोन मध्ये दीपक पाटील. काय हा फलंदाज बाद का? यस, हा फलंदाज बाद. मात्र दीपक जरी बाद झाला तरी एक मोठा खेळाडू आहे मित्रांनो. प्रकाश पाटील, ज्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं याच मैदानावर, आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील. धावसंख्या 47. अजूनही विचार केला आपण तर 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. 7 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस अपील केली गेली. आउटसाइड लेग स्टंप. पंच दर्शवित आहेत या चेंडूची दिशा. लेग बायचा इशारा. जाता जाता एक धाव देत आहेत प्रभाकर म्हात्रे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 6. धावेची गरज आहे ती म्हणजेच 17. जवळजवळ 290 लोक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. हा सामना लाईव्ह पाहत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा टीव्ही, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या जे प्रेक्षक पाहत आहेत त्या तमाम प्रेक्षकांचं मी एक्सर एच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 305 लोक वाढलेले आहेत मित्रांनो. 305 लोक ही स्पर्धा, हा सामना लाईव्ह पाहत आहेत. रवी येतोय. मात्र मला आठवलं मित्रांनो, नवगरचं मैदान, एकसरचा सामना, 6 चेंडू आणि मला वाटतं 19 धावा होत्या, 17 धावा होत्या, माफ करा, 6 चेंडू आणि 17 धावा, आणि त्या 6 चेंडूमध्ये 17 धावा याच रवी तरेने दिल्या होत्या. हा देखील इतिहास मास्टर्समध्ये आहे. तोच रवी तरे गोलंदाजी पॉईंटवर, आणि तेच समीकरण आहे. मात्र एकसरचा संघ नाही आहे, एकसरचा नरू नाही आहे, तर कोळशेटचा प्रकाश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाज मात्र तोच आहे, रवी तरे. 6 चेंडू आणि 17 धावा. प्रहार पहिल्या चेंडूवर. चेंडू सीमा रेषा पार. काय जुन्या आठवणी जाग्या होतील पुन्हा. काय कुठेतरी माती पडली होती त्या जुन्या आठवणींवर. धावसंख्या होते ती म्हणजेच 54. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. सुरेश पाटील. विकेट, हा विकेट महत्वाचे आहेत नाही का? दोघांच्या समान विकेट्स आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस नक्की चेंज ऑफ फेस करताना रवी तरे. अलंकार तरे वेगाने पुढे येताना स्ट्राईक एंडवर फेकी जाईल का? आणि ते फलंदाज बाद.
धावसंख्या 55. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि धावेची गरज आहे ती म्हणजेच 10. मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये काय करायला होतं ॲज अ कॉम्पिटिटर. तर यस रूपचंद ठाकूर काय म्हणाल तुम्ही, या दोन धावा घ्यायला हव्या होत्या की मेघनाथनं स्ट्राईकवर राहायला होतं? नक्कीच भरत राऊत का मेघनाथ एक उत्तुंग षटकार मारला होता आणि मेघनाथला स्ट्राईक घेणं फार गरजेचं होतं आणि तो 2 धावा घेण्याच्या नादामध्ये तुम्ही विकेट गमावले आणि मोठा धक्का तुम्हाला बसता. हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो तुमचा. नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत असेल, कारण यावेळेस स्ट्राईकवर मेघनाथला राहणं गरजेचं होतं मित्रांनो. कारण ज्यावेळेस एक षटकार आपण एखाद्या गोलंदाजाला मारतोय त्यावेळेस थोडंसं दडपण त्या गोलंदाजावर असतं, लक्षात ठेवा. आणि त्या दडपणाचा कदाचित पुन्हा फायदा होऊ शकला असता, मात्र कुठेतरी चुकी घडली गेली आणि कदाचित ही विकेट या सामन्याचा नक्की टर्निंग पॉईंट देखील ठरू शकेल. ती 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. मोरेश्वर स्ट्राईक एंडवर. नवीन फलंदाज मात्र पहिल्या चेंडू सेट होऊन खेळावं लागेल पहिल्या चेंडूपासूनच या खेळाडूला, कारण क्रुशल कंडिशनमध्ये हा सामना आहे. यावेळेस हा चेंडू निर्धाव जातोय आणि ही एक धाव. आणि इथे मात्र एक संधी आली होती, चालून ही संधी आली होती, बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळते. अजित मात्रे तुम्हाला स्ट्राईक पंचाच्या भूमिकेत दिसत आहेत. अजय केणी स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. आर के मोरवा अँड कोलशेद मागचा सामना मित्रांनो विसरू नका. 3 चेंडू आणि 9 धावा आणि मोहन घरातला विसरू नका. मात्र मोहन नाही आहे तिथे, मात्र आपण पाहिलं तर मेघनाथ घरत हा फलंदाज आहे. 3 चेंडू आणि पुन्हा एकदा 9 धावेचं समीकरण कोलशेद मास्टर्सच्या संघासमोर. रवी तारी सज्ज होते गोलंदाजी पॉइंटवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. हा चेंडू चालून आला होता, ही संधी चालून आली होती मी तर म्हणेल मेघनाथ घरच्या जवळ, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाहीये. दोन चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा क्लिंग बॉल. जिथे 2 धावा काढल्या तिथे सिंगल कंप्लीट करून उर्वरित 4 चेंडू हे मेघनाथने खेळायला हवे होते मित्र म्हणेल, मात्र चुक्या घडल्या गेल्या मित्रांनो, विकेट्स पडल्या गेल्या आणि कुठेतरी कोलशेद संघ बॅकफुटला गेला. गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत तो म्हणजेच प्रवीण. आणि हा चौकार म्हणायचं गेलं तर 5 धाब्याने निव्वळ कोलशेद संघ पराभूत होतोय. मात्र घोडबंदर संघाला अंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल